प्रशांत, आता एक मोठा दावा समोर येतोय शरद पवारांसंदर्भात। घर चालवल्याप्रमाणे पवार पक्ष चालवत होते असं अजित पवार गटाने दावा केलाय, युक्तिवाद केलाय तिकडे। साहजिक आहे की एकाधिकारशाही जी आहे ती दाखवण्यासाठी असे आरोप जे आहेत ते केले जात आहेत आणि वारंवार हे सांगितलं जातंय की नियमानुसार नियुक्त्या ज्या आहेत ते या ठिकाणी होत नव्हत्या आणि त्यामुळं त्याच धर्तीवरती हे आर्ग्युमेंट होताना दिसतंय। मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ही सगळी लढाई शिवसेनेच्या बाबतीत होती, आता राष्ट्रवादीच्या बाबतीत होताना दिसतेय। आज जवळपास 4.25 ते 6 असं आर्ग्युमेंट होणार आहे। नीरज किशन कौल अजित पवार गटाकडनं युक्तिवाद करतायत आणि म्हणजे जोपर्यंत पक्षामध्ये कुठला डिस्प्यूट नसतो, वाद नसतो, तेव्हा नियुक्त्या कशा होत आहेत याची कुणी चर्चा करत नसतं। पण जेव्हा वाद होतो तेव्हा नियुक्त्यांच्या बद्दलचे प्रश्न जे आहेत ते कायदेशीरदृष्ट्या तुम्हाला खूप अडचणीचे ठरतात आणि त्याच दृष्टीने आपण बघतोय की शरद पवारांच्या बाबतीत हा आरोप केला जातोय की मनमानी पद्धतीनं, एकाधिकारशाही पद्धतीनं ते निर्णय घेत होते आणि एकच व्यक्ती अशा पद्धतीनं पक्ष जो आहे तो चालवू शकत नाही। पण राष्ट्रवादीच्या बाबतीत मात्र ते घडताना दिसत होतं। खरंय प्रशांत, आणि घर चालवल्याप्रमाणे पवार पक्ष चालवत होते असा दावा अजित पवार गटाने केलेला आहे आणि पक्षाच्या अंतर्गत कामकाजात लोकशाहीचा अभाव आहे असंही सांगण्यात आलं। अजित पवार गटाकडनं पुन्हा एकदा शरद पवारांवर हल्लाबोल करण्यात आलाय, शरद पवारांवरच पुन्हा एकदा बोट ठेवण्यात आलंय। पवारांच्या कथित एकाधिकारशाहीवर पुन्हा एकदा बोट ठेवण्यात आलंय। घर चालवतात तसा पवार पक्ष चालवत होते असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे। गेल्या वेळी देखील अजित पवार गटाने हा युक्तिवाद केलेला होता की शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवत होते आणि आज पुन्हा एकदा तशा आशयाचाच आर्ग्युमेंट, युक्तिवाद पाहायला मिळतोय। सुनावणीचा दुसरा अंक सध्या सुरू आहे निवडणूक आयोगामध्ये आणि आता अजित पवार गटाचा पुन्हा एकदा युक्तिवाद, ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा शरद पवारांवरच हा ठपका ठेवण्यात आलेला आहे, हल्लाबोल करण्यात आलाय। पवारांच्या कथित एकाधिकारशाहीवर पुन्हा एकदा बोट दाखवण्यात आलंय। तर शिवसेनेच्या युक्तिवादाचा देखील सुनावणीच्या वेळी पुन्हा पुन्हा उल्लेख होतोय आणि त्यासोबतच इकडे शरद पवारांच्या कार्यशैलीवर पुन्हा एकदा बोट ठेवण्यात आलंय। तर आणखी एक अपडेट आता सुनावणीमधली, राष्ट्रवादीच्या केसमध्ये वारंवार शिवसेनेच्या केसचा उल्लेख होतोय आणि त्यासोबतच सादिक अली केसचा देखील दाखला देण्यात येतोय। प्रशांत, एकीकडे शरद पवारांवर ठपका ठेवण्यात येतोय तर दुसरीकडे या दोन केसचा वारंवार उल्लेख आणि आता सादिक अली केसचा देखील उल्लेख झालाय तिकडे। प्रशांत, नक्कीच सादिक अली केस या दृष्टीने महत्त्वाची आहे कारण या केसमध्ये लेजिस्लेटिव्ह विंगचं महत्त्व जे आहे ते अधोरेखित झालेलं होतं आणि त्या अनुषंगानं, कारण अजित पवार गटाला माहिती आहे की आपल्याकडं आमदारांची संख्या जास्त आहे, त्यामुळं याच धर्तीवरती आपल्याला निवडणूक चिन्ह मिळावं यासाठी हे जुने दाखले जे आहेत ते दिले जात आहेत। आणि निवडणूक आयोगाच्या हिअरिंगमध्ये असं अनेकदा होताना दिसतं की निवडणूक आयोगाचे जे जुने निकाल आहेत त्या निकालांच्या आधारे आर्ग्युमेंट केलं जातं आणि याच सादिक अली केसचा सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा नंतर उल्लेख झालेला होता, ज्या आधारे सुप्रीम कोर्टानं सादिक अली केसमध्ये निवडणूक आयोगाचं स्वतंत्र अस्तित्व या सगळ्या बाबतीतलं मान्य केलेलं होतं। चिन्हाचे अधिकार जे आहेत ते ठरवण्याचे हे त्यांना आहेत हे मान्य केलेलं होतं। सोबतच लेजिस्लेटिव्ह विंगला सुद्धा वेटेज याच ऑर्डरमध्ये होतं आणि त्या अनुषंगानं हा सगळा आपल्याला निकाल जो आहे तो महत्त्वाचा आहे आणि त्याचा उल्लेख या ठिकाणी होताना दिसतोय। खरंय प्रशांत, सादिक अली केस आणि त्यासोबतच शिवसेनेच्या केसचा देखील वारंवार उल्लेख आपल्याला इकडे पाहायला मिळतोय आणि आज पुन्हा एकदा प्रशांत शिवसेनेच्या केसचा इकडे उल्लेख झालेला दिसतोय। आज कोणता धागा पकडून अजित पवार गट हा युक्तिवाद करतोय? जसं शिवसेनेच्या बाबतीत हा उल्लेख होत होता की पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे मनमानी पद्धतीनं कारभार करत होते। ज्या प्रतिनिधी सभेची निवड पक्ष म्हणजे ज्या प्रतिनिधी सभेत निवड होत असते पक्षप्रमुखांची, मुळात ती प्रतिनिधी सभाच उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार त्यांच्या मर्जीनुसार निवडली जात होती, हा त्यावेळेचा आरोप होता। आता सुद्धा जर आपण बघतोय की तशाच पद्धतीचा आरोप अजित पवार गटाकडनं केला जातोय। हे सांगितलं जातंय की जरी त्यांचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचं आयोगाला कळवलेलं असलं तरी मुळात ते जे 558 डेलिगेट्स आहेत की ज्यांच्या सह्यांचं पत्र निवडणूक आयोगाला दिलं गेलेलं होतं, सप्टेंबर 2022 मध्ये शरद पवारांची ती फेरनिवड होती राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून, सलग 22व्या वर्षी होती जवळपास। तर या सगळ्या निवडींना कसा अर्थ नाही हे सांगण्यासाठी दाखला जो आहे तो दिला जातोय आणि त्या अर्थानं लागोपाठ म्हणजे मागच्या वर्षी आपण बघितलेलं होतं शिवसेनेच्या केसमध्ये कशी घमासान लढाई झालेली होती कायदेशीर दृष्ट्या, आता
राष्ट्रवादीच्या बाबतीत ती होताना दिसतेय आणि अजित पवार गट अनेक वेळा शिवसेनेच्याच या केसचा आधार घेताना दिसतोय. प्रशांत, आणखी एक उल्लेख इकडे आलेला आपल्याला बघायला मिळतो. एक मुद्दा आपल्याकडे आलेला आहे. आधी शिवसेनेच्या केसचा वारंवार उल्लेख, नंतर सादिक अली केसचा उल्लेख आणि त्यासोबतच आता PS संगमा यांच्या केसचा देखील इकडे उल्लेख झालेला आहे. प्रशांत, हो, म्हणजे राष्ट्रवादीमध्ये चिन्हाचं आव्हान जे आहे हे काही पहिल्यांदा नाहीये. म्हणजे ही राष्ट्रवादीची पहिली केस नाहीये फुटीची पक्षांतर्गत की जी निवडणूक आयोगामध्ये पोहोचलेली आहे. PS संगमा जेव्हा बाहेर पडलेले होते तेव्हा देखील अशाच पद्धतीनं वाद झालेला होता आणि त्यावेळी कुठल्या गोष्टींना महत्त्व दिलं गेलेलं होतं हे अधोरेखित केलं जातं आणि त्या अनुषंगानं या केसचा हवाला जो आहे तो या ठिकाणी दिला जातोय. बरोबर. आणि त्यासोबतच आणखी एक अपडेट प्रशांत आता आली, ती म्हणजे मनिंदर सिंग आता राष्ट्रवादीची घटना वाचून दाखवत आहेत, ज्याचा तू मगाशी उल्लेख केलेला होता की कुठल्याही पक्षासाठी त्याची घटना महत्त्वाची असते, त्यातले नियम त्यातले निकष महत्त्वाचे असतात. आणि आता मनिंदर सिंग तीच घटना वाचून दाखवत आहेत राष्ट्रवादीची तिकडे. साहजिक आहे, कारण जसं कोर्टामध्ये देशाच्या घटनेवरती आधारित युक्तिवाद होत असतात तशाच पद्धतीनं निवडणूक आयोगामध्ये जेव्हा केस येते तेव्हा पक्षाची घटना हे सगळ्यात मोठं लिगल डॉक्युमेंट असतं आणि त्याच आधारे गोष्टी कशा चुकीच्या आहेत हे सांगितलं जातंय. आता अजित पवार गटाकडनं हे सांगितलं जातंय की ज्या व्यक्तीची निवडच मुळात म्हणजे शरद पवारांच्याच निवडीचा इथं वारंवार उल्लेख होतोय की त्यांची निवड जर योग्य पद्धतीने झालेली नसेल तर मग त्यांनी नियुक्त केलेल्यांना अर्थ आहे का? राष्ट्रवादी जी नंतरची राष्ट्रवादी आहे ती कागदावरती केवळ एक पेपर बॉडी बनलेली होती, हे सुद्धा वक्तव्य जे आहे ते त्यांच्या वकिलांनी या आर्ग्युमेंटच्या दरम्यान केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. प्रशांत, मग असं जर असेल जसं तू सांगतोयस की आता शरद पवारांच्या नियुक्तीला किंवा त्यांनी एकूण जो अधिकार दाखवलेला त्यालाच एक प्रकारे चॅलेंज करण्याचा प्रयत्न आहे, आणि मगाशी जे आर्ग्युमेंट जो युक्तिवाद अजित पवार गटाने केला की प्रफुल्ल पटेलांच्या सहीने नियुक्त्या झाल्या, त्या नियुक्त्या वैध आहेत आणि आता प्रफुल्ल पटेल आमच्याकडे आहेत, पण जेव्हा नियुक्त्या झाल्या तेव्हा प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार हे एकत्र होते, मग तेव्हा प्रफुल्ल पटेलांचीच नियुक्ती मग वैध आहे असं सांगण्याचाच हा प्रयत्न आहे. नाही, प्रफुल्ल पटेलांच्या सह्यांनी जरी नियुक्त्या होत असल्या तरी त्या प्रफुल्ल पटेलांना अधिकार नेमके कोणी दिलेले आहेत हे पण आपल्याला बघावं लागेल आणि त्या पक्षाच्या घटनेनुसार जी काही प्रोसेस असेल त्यानुसार ते प्रफुल्ल पटेलांचं महत्त्व होतं. सोबतच एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की उपाध्यक्ष होते आधी प्रफुल्ल पटेल, तेव्हा ते त्यांना अधिकार होते, नंतर केवळ तेच उपाध्यक्ष राहिलेले नव्हते, नंतर कार्याध्यक्ष म्हणून 2 जणांची नियुक्ती झालेली होती, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची. राष्ट्रवादीच्या 10 जूनच्या कार्यकारिणीमध्ये ती घोषणा झालेली होती आणि त्याच्यानंतर 20 दिवसामध्ये हे सगळं बंड जे आहे ते घडलेलं आहे. अश्विन, हा पण घटनाक्रम लक्षात घ्यायला पाहिजे की नंतर 5 जुलैला अजित पवार गटाचं जे नॅशनल कन्व्हेन्शन झालं त्याच्यामध्ये त्यांनी पुन्हा कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेलांची नियुक्ती केली. म्हणजे 30 जूनला अजित पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष झाले, 5 जुलैला पुन्हा एक नॅशनल कन्व्हेन्शन त्या गटाचं झालं आणि प्रफुल्ल पटेलांना कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं. आणि या दोनही नियुक्त्या अजित पवार अध्यक्ष आहेत, प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष आहेत, हे 10 जुलैला निवडणूक आयोगाला कळवण्यात आलं. आता हा वेळ जो आहे हा वेळ पण खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्यावरती सुद्धा कदाचित आपल्याला शरद पवार गटाकडनं नंतर ऑब्जेक्शन घेताना आपल्याला पाहायला मिळू शकतं की 30 जूनला हा बदल झालेला होता, मग एवढे 11 दिवस का लागले कळवायला निवडणूक आयोगाला, ही पण याच्यातली खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. प्रशांत, आणखी एक आता आर्ग्युमेंट आलेला आहे, जो स्वतः निवडून आलेला नाही तो मग नेमणुका कशा करू शकतो असाही एक आक्षेप आता अजित पवार गटाने घेतलेला आहे पुन्हा एकदा. हा, नक्कीच. मगाशी मी जसं म्हटलं की हे आर्ग्युमेंट जे आहे ते शरद पवारांच्या अध्यक्षपदाच्या बाबतीत होताना दिसतंय आणि म्हणजे शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या केसमधला सगळ्यात महत्त्वाचा फरक हाच आहे की इथं ज्या शरद पवारांनी पक्ष स्थापन केला, जे संस्थापक अध्यक्ष आहेत ते समोर असणार आहेत आणि त्यामुळं जर कायदेशीर लढाई लढायची असेल तर त्यांच्याच अध्यक्षपदाला आव्हान देण्यासाठी काहीतरी कायदेशीर मुद्दे उपस्थित करणं हे अजित पवार गटासाठी आवश्यक होतं आणि त्या दृष्टीने हे मुद्दे जे आहेत ते उपस्थित केले जात आहेत. शिवसेनेच्या बाबतीत जर आपण बघितलं तर बाळासाहेब ठाकरे जे शिवसेना प्रमुख होते, ज्यांचं शिवसेना प्रमुख हे पद घटनेत होतं, त्यांचं तेव्हा अस्तित्व नसल्यामुळं पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंच्या आव्हानांना तिथं
त्यांच्या अधिकारांना आव्हान देण्यात आलेलं होतं ते थोडंसं सोपं होतं, पण इथे थेट शरद पवार स्वतः समोर आहेत आणि त्या दृष्टीने हे आर्ग्युमेंट करताना मग त्यांच्याच नियुक्त्या ज्या आहेत किंवा त्यांची निवड जी आहे ती कशी नियमाला धरून नाही आहे हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतोय. प्रशांत, अजित पवार गटाचा आणखी एक युक्तिवाद, आणखी एक वाक्य फार महत्त्वाचं समोर आलेलं आहे आणि पुन्हा एकदा कथित मनमानीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे की वारंवार फक्त नियुक्त्या व्हायच्या, नेमणुका व्हायच्या, निवडणूक व्हायचीच नाही. साहजिक आहे, कारण 1998 पासून म्हणजे शरद पवारांनी जेव्हा पक्ष स्थापन केला त्याच्यानंतर जर इतक्या वर्षांपासून ते सलग अध्यक्ष होते तर या गोष्टीचा वापर जो आहे तो या अशा कायदेशीर लढाईमध्ये होणारच. पण वारंवार हा उल्लेख जो आहे तो अजित पवार गटानं या संपूर्ण केसमध्ये केलेला आहे. त्याला काउंटर नंतर कसं येतंय या सगळ्या मुद्द्यांना हे देखील आपल्याला बघावं लागेल. खरंय प्रशांत, म्हणजे आज प्रामुख्याने दोनच मुद्दे अजित पवार गटाने जे ते टार्गेट केलेले दिसत आहेत. आजही एकतर अध्यक्षपदावर आक्षेप घेण्यात आलेला आहे, जसं आपण म्हणतोय शरद पवारांची निवडच नियमांना धरून नाही असं अजित पवार गट म्हणतोय. प्रशांत, तर आज पुन्हा एकदा अजित पवार गटाने शरद पवारांच्या निवडीवरच, त्यांच्या पक्षाध्यक्ष पदावरच एक प्रकारे आक्षेप घेतलेला पाहायला मिळतो. गेल्या वेळी देखील त्यांनी हा आर्ग्युमेंट केलेला होता, हा युक्तिवाद केलेला होता की शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात, त्यांना कुठल्याही प्रकारे तसा अधिकार नाही. आणि आज पुन्हा एकदा असं आर्ग्युमेंट करण्यात आलं की शरद पवारांची निवड ही नियमांना धरूनच नाहीये आणि ज्यांची स्वतःची निवड ही नियमांना धरून नाहीये ते नियुक्त्या कशा करू शकतात, तर त्यांच्या नियुक्त्या वैध कशा मानायच्या, अशा प्रकारचा आर्ग्युमेंट, अशा प्रकारच्या पद्धतीने आता तिकडे युक्तिवाद जो आहे तो केला जातोय. शरद पवारांची निवड नियमांना धरून नाहीये असं म्हणत शरद पवारांच्या निवडीवरच आता अजित पवार गटाने आक्षेप घेतला आणि त्यासोबतच पक्षातल्या नेमणुकांवर देखील आक्षेप घेण्यात आलाय. पक्षामध्ये कोणत्याही निवडणुका होत नव्हत्या, पक्षामध्ये नेमणुका व्हायच्या, नियुक्त्या व्हायच्या असं देखील अजित पवार गटाचा दावा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवारांच्या अध्यक्षपदावरच आक्षेप घेण्याचा हा प्रयत्न आहे. अजित पवार गटाकडनं पुन्हा एकदा हा आक्षेप घेण्यात आलाय. आतापर्यंत नेमकं काय काय आर्ग्युमेंट करण्यात आलंय अजित पवार गटाकडनं? आज अजित पवार गटाकडनं वारंवार शिवसेनेच्या केसचा उल्लेख करण्यात येतोय. गेल्या वेळी देखील हा उल्लेख झालेला, आज पुन्हा एकदा हा उल्लेख करण्यात आलाय. पक्ष कुणाचा हे आमदार आणि कार्यकर्ते ठरवतात असं सांगण्यात आलंय आणि त्यामुळे जास्त आमदार आमच्याकडे आहेत म्हणून पर्यायाने आमचाच पक्ष बरोबर अशा आशयाचं हे आर्ग्युमेंट आहे. अजित पवार गटाकडनं पुन्हा एकदा आमदार संख्येचा उल्लेख झालाय, जो गेल्या वेळी त्यांनी तशा आशयाचं पत्र दिलेलं होतं आणि आज पुन्हा एकदा आमदारांची संख्या ही कशी महत्त्वाची ठरते आणि ते कसे आमच्याकडे जास्त आहेत हेच सांगण्याचा अजित पवार गटाचा हा प्रयत्न. तर आमच्याकडे 1.5 लाखाहून अधिक शपथपत्र आहेत, त्यामुळे आमच्याकडे ही संख्या देखील अधिक आहे असाही युक्तिवाद आता अजित पवार गटाने केलाय. राज्य आणि राष्ट्रीय पदाधिकारी हे देखील आमच्या सोबत आहेत, अजित पवार गटाचा आणखी एक युक्तिवाद. शरद पवार आपल्या घराप्रमाणे पक्ष चालवत होते, शरद पवारांवर पुन्हा एकदा ठपका ठेवण्यात आला. गेल्या वेळी देखील आक्षेप घेण्यात आलेला होता, आज पुन्हा एकदा. आणि त्यासोबतच पक्षातल्या नियुक्त्यांवर देखील अजित पवार गटाने आज आक्षेप घेतलाय. शरद पवारांच्या निवडीबद्दलच आधी आक्षेप घेण्यात आला, जी व्यक्ती कधी निवडून आली नाही त्या व्यक्तीकडनं या नियुक्त्या होत आहेत असा आक्षेप घेण्यात आला आणि त्यासोबतच शरद पवारांच्या अध्यक्षपदावर एक प्रकारे पुन्हा एकदा हा आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे आणि त्यांनी केलेल्या नियुक्त्यांवर देखील त्यामुळे इकडे आक्षेप घेण्यात येतोय. आणि त्यासोबतच सादिक अली केसचा देखील अजित पवार गटाकडनं दाखला देण्यात आला. याशिवाय शिवसेनेच्या केसचा उल्लेख झाला, PS संगमा यांच्या संदर्भातल्या केसचा देखील उल्लेख झालेला आहे. त्यामुळे शरद पवारांच्या अध्यक्षपदावर आज सलग दुसऱ्या सुनावणीच्या वेळी हे आर्ग्युमेंट, हा युक्तिवाद होताना पाहायला मिळतोय. त्यांची निवड नियमांना धरून नाही असं स्पष्टपणे अजित पवार गटाने आक्षेप घेतलेले आहेत, असा युक्तिवाद ते करतायत. पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊया या संदर्भात अधिक अपडेट घ्यायला. प्रशांत, ज्या शरद पवारांची 10 सप्टेंबर 2022ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली होती, त्यांच्याच निवडीला हे वारंवार कायदेशीरदृष्ट्या चॅलेंज जे आहे ते अजित पवार गटाकडनं आपल्याला होताना दिसते. आणि इंटरेस्टिंग मुद्दे आहेत की ज्या व्यक्तीची निवड अध्यक्ष म्हणून केलेली आहे त्याच व्यक्तीची निवड जी आहे ती कशी नियमाच्या धरून नाही आहे आणि पक्षाच्या घटनेचं पालन होत नाही आहे, हे आर्ग्युमेंट या ठिकाणी केलं जातं आहे. आता जवळपास पाऊण तास झालेला आहे, 4:15 वाजता ही सुनावणी सुरू झालेली होती. आज थोडंसं 15 मिनिटं उशीर झाला आणि गेल्या 45 मिनिटापासून हे आर्ग्युमेंट केले जात आहेत. वेगवेगळ्या जुन्या केसेसचा देखील हवाला या ठिकाणी देण्यात आला आणि त्या आधारे हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय
की पक्षामध्ये अंतर्गत लोकशाही नाहीये, केवळ एका व्यक्तीच्या मनमानी पद्धतीनं सगळ्या निवडी ज्या आहेत त्या होत आहेत आणि त्यामुळं त्याला उत्तर जे आहे ते नेमकं कसं येतं हे देखील बघावं लागेल. आणि जेव्हा निवडणूक आयोग निर्णय देतं तेव्हा कुठल्या कसोटीच्या आधारे निर्णय देतं हे देखील आपल्याला बघावं लागेल. प्रशांत, आणखी आपण या आजच्या सुनावणीबद्दल बोलूच, पण गेल्या वेळी जसं सुनावणीच्या मध्ये एखादा आर्ग्युमेंट किंवा प्रतिवाद आपण म्हणूया प्रतियुक्तिवाद हा शरद पवार गटाकडनं करण्यात आलेला होता, तसा अजून शरद पवार गटाकडनं काही सांगण्यात आलंय का आजच्या या सुनावणीमध्ये, का फक्त आता अजित पवार गटाचेच वकील बोलत आहेत? अजित पवार गटाचेच वकील सध्या युक्तिवाद करतायत. खरं तर आज अभिषेक मनु सिंघवी जे शरद पवार गटाचे वकील आहेत ते थोडेसे उशिरा पोहोचले. अगदी अर्धा तास त्यांना उशीर झालेला होता. 4:30च्या दरम्यान ते कोर्टरूम मध्ये पोहोचले. पण एक हे बघावं लागेल की आज केवळ अजित पवार गटाचाच युक्तिवाद होतोय का. साधारणपणे 6 पर्यंतची वेळ या युक्तिवादासाठी राखून ठेवलेली आहे आणि आता जवळपास 1 तास उरलेला आहे. आज हे पण बघावं लागेल की आजच 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. त्याचा उल्लेख करत तातडीनं निर्णयाची मागणी होतीये का हे देखील आपल्याला बघावं लागेल. खरंय प्रशांत, त्यामुळे आर्ग्युमेंट तर तिकडे होत आहेत प्रत्येक मिनिटागणिक. आणि जसं तू सांगितलंस की आता 1 तास उरलेला आहे. अजित पवार गटाने साधारण पाऊण तास हा युक्तिवाद केलेला आहे. स्वतः शरद पवार निवडूनच आले नाहीयेत, तर निवडणूक न घेताच त्यांची अध्यक्षपदी निवड झालेली आहे. आणि मग ते निवडून आले नाहीत तर इतरांची निवड त्यांनी कशी केली हा देखील एक आक्षेप घेण्यात आला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.